एक खलनायिका म्हणून जे जे करायला लागतं ते सगळं दुष्ट, कुचकी, भोचक. मुलीच्या लग्नाच्या वेळेला मुलींनी डोक्यावर बसून मला एक बनारसी साडी घ्यायला लावली, ती आहे माझ्याकडे. आणि एक अशी डिझायनर टाईपची बनवून घेतलेली साडी आहे. अशा 2च साड्या माझ्याकडे. पटकथा तू काही म्हण, आम्हाला जितकं म्हणजे प्रेक्षकांना क्युरिओसिटी आहे किंवा कुतूहल आहे की हे काय आहे, पुढे कसं होणार आहे, तितकंच हे सगळं आमच्यासाठी पण गुलदस्त्यातच आहे. अच्छा. म्हणजे किती काळ आम्हाला हिरो कोण आहे हे नाही खरंच माहिती नव्हतं. नेहमी छोट्या पडद्यावर प्रेम, संरक्षण या सगळ्या गोष्टी शिकवणारे 2 चेहरे आता कुठेतरी रहस्य आणि गुड याच्या गप्पा मारणार आहोत आज आपण. पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघींचंही. लवली इंट्रोडक्शन की प्रेम आणि संरक्षण आणि आता कुछ अलग अलग. पण हे का? अगं, कलाकारासाठी याच्या इतकं मोठं चॅलेंज असूच शकत नाही ना, Actually. की तुम्ही जे नाही आहात ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सादर करायला मिळणं ह्याच्यासारखी सुवर्ण संधीच नाही आहे पण ह्या कलाकारासाठी. गोड चेहऱ्याला आम्हाला फक्त प्रेम देताना हो, पण मी या- तेच करणार आहे आई नक्की serial ना. मध्ये. हो, हो, हा. अगदी, 100%. कारण की हिच्या शेजारी बसल्या तर आता हिचा लुक पाहून मलाच भीती वाटायला लागली की नेमकं काय करणार आहे. मी किती साधी सोजवळ तयार झाली की नाही. Actually. हं, मग मी तशीच आहे आणि ही अशीच आहे. तुम्ही तिच्या याच्यामध्ये सामील वगैरे होऊ नका छे, छे, छे. अजिबात. नाही. हे बघ, मी पूर्णपणे दुष्ट, तिच्या समोर पण अशी वचवच वचवच करायचं सगळं. एक खलनायिका म्हणून जे जे करायला लागतं ते सगळं दुष्ट, कुचकी, भोचक, लोकांना त्रास देणे. आणि आम्ही किर्लोस्कर कुटुंब आहोत, तर आम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहोत. आमच्याकडे खूप पैसे आहेत. आमच्याकडे रॉयल घराणं आहे आमचं, असं असं घराणं वगैरे सगळं असं सगळं आमचं असताना ते सगळं माझं आहे, पण तिला ढापायचं आहे. मला ऑफकोर्स पाहिजे खलनायिका म्हणून, मला पाहिजे ते. लोकांनी मला विचारलं पाहिजे, डिसिजन्स मला विचारून घेतले पाहिजेत, मला सांगितलं पाहिजे, मला सगळं कळलं पाहिजे. पण ते सगळं माझ्या बाबतीत खरं आहे की माझी घारीसारखी नजर असते. मी सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून असते. मी बिझनेस चांगला मॅनेज करते, मी घर चांगलं मॅनेज करते. हेही प्रत्यक्षात माझ्याकडे नाही, ते स्किल मी इथे दाखवते. हा हा. हिला कधीतरी पर्सनली मॅनेज करता की नाही? हां, म्हणजे तिला असं हे काय घातलंयस काय, ही कसली नखं लावली आहेत वगैरे असं तिचं म्हणते माझ्या मी तिला. नखांबद्दल जाम खूप म्हणणं आहे. म्हणणं आहे माझं त्याच्यामध्ये. का म्हटलं, काय पण? काय चेटकिणीसारखी लावली आहेत नखं, असं मी तिला म्हटलं. अगं मला सांग, तुझी तेवढी नाहीये. हा. तिची पण आहे ते बघ. माझी? ती म्हणली आवडतं. म्हटलं कोणाला आवडतं हे असं लावलेलं. आजकाल तर ट्रेंड आहे. आणि नाही, पण तिला खाताना बघायला पाहिजे होतं. ह्याचे खायचे ते. ते येल्लो कलर नाही काय लागला करणार? पाहिजे, हळद नाही लागली आणि तू पाहिजे. मला सांग, मी एक तर इतक्या वर्षांनी खलनायिका करते जिकडे मला खरंच म्हणजे नटायला मिळतंय. नटायला मिळतंय. मला छान आय शॅडोज, तुला पाहिजे तसं कर, तुला पाहिजे त्या लिपस्टिक्स लाव, तुला काय जे काय फुल असं फक्त खलनायिकेवर. साड्या आम्ही दिलेल्या नाही. हा आई, हे ताई सांगायचं नव्हतं. तर तो जो सगळा एक चटाकवाला जो सगळ्या गोष्टी आहेत, कारण मी किती वर्ष पोलीस करत असताना तर मी हेअर पण कलर नव्हतं केले. म्हणजे किती वर्ष, एक 5-1 वर्ष, म्हणजे ज्या Black. पद्धतीचं मी करत होते त्याच्यामुळे मला असं सगळं एवढ्या फ्रीली सगळं करता येतं. त्याच्यामुळे आता मला असं होतं की आधी मी नेल्स करणार, हायलाईट करणार. ऑब्व्हियसली मला असे रोल का मिळत नाही हे कळलंच असेल, कारण मला ह्यातलं काहीच करता येत नाही, आवडत नाही करायला. मी आपली साधी. म्हणजे आता असं झालं ना परिताईंबद्दल की आता त्या कॉलेजला जाणारी मुलगी 10वीची युनिफॉर्म निघालाय आता माझ्या अंगावरचा. आता मी कॉलेजमध्ये चाललीये, निघाली मी. 100% खूप वर्षांनी मी हे करते खलनायिका आणि आय एम एन्जॉईंग एव्हरी बिट ऑफ इट. की म्हणजे इवन तिला मी लुक टेस्टला आणि मध्ये जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी सगळं असं शिमर लायनर आणि हे सगळं असं केलं होतं. ती आणि सुद्धा अशी बसली होती आणि म्हणते, तुला फार हे चमचम विमचम करायला मज्जा येते ना. तर मी सगळ्यांना, म्हणजे आमचे कॉस्ट्युम्स म्हण, क्रिएटिव्ह म्हण, मी सगळ्यांना मी हे करणार आहे, हा मी हे करणार आहे, हा मी हे करणार आहे, हा. कारण आय थिंक मला खूप दिवसांनी हे करायला मिळतं आहे अँड आय एम एन्जॉईंग इट. की जे मला नाही करायला मिळालं, आय एम एन्जॉईंग थरली. बरं, अशी कुठली साडी आहे का जी आपल्या वॉर्डरोबमध्ये आहे पण ती नेसण्याची संधीच मिळाली नाही? कारण की आपल्या डेलीचं असं रुटीन हेक्टिक असतं, ती एकदाच नेसली आहे, त्याच्यानंतर ती परत कधी नेसायची? त्या रोज साडीकडे बघून वाट बघते त्या संधीची. साडी, हे बघ, साडी ही हा एक असा काय म्हणतात दुखती नस आहे की एकदा नेसलं वगैरे तर झालं. आणि आपलं तर कसं इव्हेंट्स किंवा या सगळ्यांना एकदा तुला घातल्यानंतर तुला एक बऱ्याच काळानंतर ती नेसावी लागते. साडीचं मी उलटं सांगेन की
तुझ्याकडे 5 साड्या न नेसलेल्या नव्या कोऱ्या चंदेरी म्हण पैठणी अशा सगळ्या तुझ्याकडे आहेत, तरी आपल्याकडनं ज्या एक अजून ऍड ऑन घेतल्या जातात की बाबा हा कलर नाहीये. त्याच्यामुळे अशा अनेक साड्या आहेत की ज्याचे अक्षरशः म्हणजे घडी घडी पण मोडायची आहे. हा, घडी मोडायच्या खूप साड्या बाकी आहेत. मग आणि त्या तरी शॉपिंग केलं जातं अजून. मग त्या तुला वाटतं इकडे संधीचं त्या सोनं होईल की इथे ती साडी आज मी ही नेसणार आहे, ते तू करणारच आहेस. नाही इकडे तुझा एक लुक आहे ना पर्टिक्युलरली, तर तसं कधी मला होणार वाटत नाही. नाही. तशा टाईपची साडी म्हणजे नाहीये तुझ्याकडे. इकडची Oh shit, तुझ्याकडे तशा टाईपची साडी नाहीये परी. अगं हे वेगळी साडी आता हे इथे जी तशा टाईपची नाहीये पण. नाही नाही अशी अशा अशा छोट्या त्यामुळे परत शॉपिंगला जावं लागेल. माझ्याकडे अशी एक साडी आहे, म्हणजे इतकी छटाक नाही आहे, पण माझ्याकडे अशी साडी आहे जी मी एकदाच नेसली अजूनपर्यंत आयुष्यात. आणि माझ्या मुलीच्या लग्नातल्या 1-2 साड्या ज्या मी पुन्हा कधीच नाही नेसल्या. आता वाट बघते की कधी नेसता येईल मला अशी, पण अजून नाही नेसले. इव्हन आपल्या लग्नातल्या साड्यांचं पण तेच होतं ना की तुझं इतकं सगळं आपल्याला केलेलं असतं ते की त्या नेसायची पटकन संधी संधीच नाही नाही मिळत. मिळत, yes. पण ह्या म्हणशील तर तू तसं हे बघ, आणि शॉपिंग ही अशी एक गोष्ट आहे ना की जर ह्या लुकसाठी जाणारे अजून काही असेल तर मी शॉपिंग करू पण शकते मे बी एखाद वेळेस जास्त त्याच्यासाठी. ताई हिच्यावर नियंत्रण तुम्हाला ठेवायचं. नाही नाही, करू द्या तिला शॉपिंग. मला येऊ चढण्याचा आग्रह नाही केला म्हणजे झालं. हा हा मला हा फरफटलं नाही म्हणजे झालं. नाही फरफटलं तिला ते सगळं बघत राहावं लागतं का आता बसून नेल्सच करत बसलीये मग हेच करते मग मस्कारेच बघायला मजा येते. मज्जा येते तिला. सो आणि वी शेअर मेकअप रूम त्याच्यामुळे आमची गप्पा होणारच हो, हो, आहे. हो. आणि तिने मला खूपच लहानपणापासून बघितलंय पिल्लू. सो ताई तुमच्याकडे येईन. सो तुमच्या साड्या तुमचं लुक स्पेशली सगळ्या ज्या सिनियर सिटीजन आहेत त्या फॉलो करणार आहेत. आणि खास करून हो, कारण की तुमच्या प्रत्येक साड्यांचा एक ट्रेंड वेगळा आहे. तर तुमच्या पर्सनली साड्या तुम्ही कुठून घेता? माझ्या साड्या मी गेल्या 10 वर्षात मी साडीच घेतली नसेल बहुतेक. बरं झालं सांगितलं म्हणजे आता आपण हिला गिफ्ट करू शकतो साडी. आता दुसरी शॉपिंग. पण माझ्या साड्या बहुतेक वेळेला कॉटन्स असतात किंवा सिल्क्स असतात. साधे असे खूप जर आणि खूप हे असलेलं काहीच नसतं माझ्याकडे. मुलीच्या लग्नाच्या वेळेला मुलींनी डोक्यावर बसून मला एक बनारसी साडी घ्यायला लावली, ती आहे माझ्याकडे. आणि एक अशी डिझायनर टाईपची बनवून घेतलेली साडी आहे. अशा 2च साड्या माझ्याकडे. आणि मग कोणीतरी दिलेली पैठणी किंवा कोणीतरी दिलेलं असं. माझी स्वतःची घेतलेली पैठणी सुद्धा कॉटनची आहे. आणि ती आता परत ट्रेंड मध्ये आणि ती आली खूप छान आहे, म्हणजे खूप नेसायला सुरेख आहे, कम्फर्टेबल आहे, दिसते फार छान माझ्या दृष्टीने. पण लोकांना ते तेवढं असं इम्प्रेसिव्ह नाही वाटत, विच इज ओके. पण आता सुद्धा आता कॉटन पैठणीचा खूप जास्त, yes. मिक्सचा ट्रेंड आलाय उलट पैठणींचा. त्यामुळे आपणही चोरायची. हो 100%. आणि ही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तर Thank you हे- so much. तुला जेव्हा हवी असेल तेव्हा. मग मी ह्याला गेले होते मुद्दाम येवल्याला, आणि तिथे शूटिंगसाठी गेले होते. गोष्ट एका पैठणीची सिनेमाच्या, त्यामुळे पैठणीच्याच दुकानात आम्ही शूटिंग केलं होतं. आणि तिथून मी पैठण्या 2 विकत घेतल्या होत्या. तर त्यातली दोन्ही कॉटनच्या आहेत ऑफकोर्स, कारण एक माझ्या मैत्रिणीसाठी घेतली होती, एक माझ्यासाठी घेतली होती. ती मैत्रीण 2 वर्षापूर्वी गेली, त्यामुळे तिची साडी तिने माझ्या नावाने लिहून ठेवलेली होती, ती परत माझ्याकडे आली पैठणी. म्हणजे आमचा बॉन्ड पुन्हा असा होता की वी शेअर्ड अ लॉट ऑफ थिंग्स टुगेदर, स्पेशली साडी. लेगसी आहे ना की ती पास ऑनच केली जाते. म्हणजे बघ ना ही किती स्पेशल मोमेंट आहे की आता तिने 2 मैत्रिणींसाठी घेतली होती आणि ती आता की आता हे माझ्या ऐकताना माझं काटा ऍक्च्युली की कारण साडी ही इतकी काय म्हणतात जवळची आणि इतकी व्हॅल्युएबल असते ना की ती समोरच्याला आपण देत असताना खूप साऱ्या भावना असतात त्याच्यात. म्हणजे नुसती ती साडी दिली जात दिली जात नाही ऍक्च्युली. बरं ताई, परीला लहानपणापासून तुम्ही पाहताय, काही बदल झालाय? परीचा बापूस जितका थट्टेखोर, खोडसाळ असा आहे ना, तेवढीच ती आहे खोडसाळ आणि मजेदार मुलगी. तिचा बाबाही तसाच आहे. त्यालाही मी खूपच वर्षापासून ओळखते, त्यामुळे तिलाही लहानपणापासून बघितलं आणि ते सेम आहेत दोघं जण वागायला. पण वाटतं की एवढ्या वर्षात आता मोठी झाली आहे, कुठेतरी काहीतरी बदल, एवढ्या मालिका, मोठी- एवढा अनुभव आलेला आहे पदराशी, पण थोडाफार बदल वगैरे? नाही, मोठी झालीच आहे, प्रश्नच नाही. काम इतकं केलंय तिने, त्याचा अनुभव तिच्याकडे वेगळा आहे आणि त्याचं एक वेगळं अस्तित्व तिच्या व्यक्तिमत्वात दिसतंच. पण स्वभावामध्ये काही बदल नाही, झाला? स्वभावामध्ये नाही, तशीच आहे. हे बघ साधारणपणे आता सुनीताताई म्हण किंवा सुप्रियाताई म्हण, सुप्रिया पठारे किंवा सुकन्या आंटी म्हण, सुकन्या मोने, सगळ्या जणी ह्या सगळ्यांच्या अशा संस्कारात मी वाढले ना. तू हा प्रश्न विचारलास की बदल झालाय का,
तर साधारण परी हे एक माझं फॉर्मल नाव आहे असं म्हटलं तरी चालेल. माझी परुडा, पर्या हीच नाव आहेत. मला सुप्रियाताई कुठे पर्या काय करतेस हाच आहे. त्याच्यामुळे मला चेंज व्हायला अलाउड नाही आहे की म्हणजे अगदी थोडासा माझ्या वागण्यात जरी तुला असं वाटलं की काही बदल झाला किंवा ॲटिट्यूड आला तर तिकडे जसं मी तुला असं म्हटलं की बेसिक नकावर नाही काय आहे हे अरे ते छान दिसतंय छान वाटतं कोणाला छान वाटतं असं विचारलं तिने मला. त्याच्यामुळे आणि तुला अगदी ऑनेस्टली सांगू की मी जरी एक थोडीशी सुजातापेक्षा एक थोड्याशा वेगळ्या जनरेशनची जरी असली तरी आय एम एन ओल्ड सोल. मी ज्या संस्कारात वाढलेत मला अजूनही कोणीतरी ओरडून हक्काने काहीतरी माझ्या भल्यासाठी सांगत असेल तर मला ते तितकंच हवं असेल. बिकॉज त्या बाबतीत तू म्हणशील तर मी प्युअरली स्वार्थी आहे की कोणीतरी माझ्या भल्यासाठी सांगत असेल तर ते मी गुड थिंग या की मी ते स्वार्थी असावं. आणि ऍक्च्युली प्रत्येक कलाकारांनी स्वार्थी असावं अशा प्रकाराने. की ते मला पाहिजे असतं की ही माझ्या भल्यासाठी हा हे बघ फरक फक्त एवढाच आहे की कसं आहे ना काही जण मी कशी शहाणी आहे मला कसं कळतंय हे दाखवण्यासाठी सांगतायत का तुझं भलं व्हावं म्हणून सांगतायत एवढाच फक्त त्या ॲटिट्यूडचा फरक असतो नथिंग एल्स. आणि तो ऑलवेज सुविधाताई काय किंवा बाकीचे सगळेजण त्यांच्याकडनं तो ऑलवेज येतो आणि तो ऑलवेज मी ओपन असणारच आहे त्याच्यासाठी. नक्की. कट्टू मोहनकडे येऊया. मोहन या सध्या सगळीकडे गाजतोय आणि प्रचंड एक वेगवेगळी मालिका आहे, वेगळी कथानक आहे याचं. पटकथा तू काही म्हण आम्हाला जितकं म्हणजे प्रेक्षकांना क्युरिओसिटी आहे किंवा कुतूहल आहे की हे काय आहे पुढे कसं होणार आहे तितकंच हे सगळं आमच्यासाठी पण गुलदस्त्यातच आहे. अच्छा. म्हणजे किती काळ आम्हाला हिरो कोण आहे हे नाही खरंच माहिती नव्हतं. म्हणजे आत्ता आम्हाला सांगितलंय हे आमच्या बता दिया तू अशा झोनमध्येच सांगितलेलं आहे. तर आय थिंक ही जी ट्रीटमेंट आहे ना की मला वाटतं आत्ता आपल्याकडे सगळ्याच कॉन्टेंटला आपण इतके ओव्हर एक्सपोज्ड आहोत तर कुठल्याही कॉन्टेंटमुळे कुतूहल जागृत करणं ही फार एक इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं. आणि ती लकीली ह्या तिन्ही प्रोमोजमधनं होते आहे की हिरो कोण आहे किंवा हिचं काय म्हणणं आहे असे खूप सारे प्रश्न तरी लोकांना पडत आहेत. त्याच्या क्युरिओसिटीमुळे जाऊन लोक ही सिरियल बघतील आणि त्या गोष्टीसाठी मालिका लोकांनी बघायला सुरुवात जरी केली तरी आम्ही जिंकलोय कारण एकदा ती चटक लागली आणि मग कथानक इंटरेस्टिंग असलं काहीतरी गूढ असलं आणि आपल्याला मोस्टली गूढ रहस्यमयी ह्या गोष्टी आवडतात आपल्याला की अरे काय असणार आहे. सो ते सगळंच आहे आणि आमची कॅरेक्टर्स पण म्हणशील तर प्रत्येकाला लेअरिंग आहे. जसं मी म्हटलं खलनायिका मी खूप वर्षांनी करते आहे तर प्रत्येकाला एक काहीतरी डबल शेड म्हणतो ती प्रत्येकालाच आहे आणि ती फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि हळूहळू ती आमच्यासाठी पण अनफोल्ड होणार आहे. बरं ताई, तुम्ही छोटा पडदा म्हटलं की अनेक तासाचं शूटिंग आणि या सगळ्या गोष्टी आल्या तेव्हा खरंच तुम्हाला हे अशी ही कथा का आवडली की सगळ्यात जास्त लगेच तुम्ही होकार दिला? कारण बेसिकली काम करायला आवडतं आणि ही खरोखरीच एका वेगळ्या जॉनरची सिरियल आहे असं म्हटल्यावर अतिशय उत्सुकता होती. अजय हा अतिशय उत्तम Yes. डिरेक्टर आहे त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायची उत्सुकता होती. खूप वर्षांनी काम करते मी यावेळेला त्याच्याबरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र असा परिपाक सन टी व्ही बरोबर पहिल्यांदा काम करते मी. ती माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे आणि अशा नवीन गोष्टी करायला आवडतं मला. आणि बेसिकली ॲक्टिंग करायला आवडतं. जे तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात नाही आहात ते सगळं एक्सप्लोअर करायला आवडतं. सो आम्ही तुम्हाला बघूनच शिकतोय ताई. ऍक्च्युली कामाच्या प्रती जे प्रेम आहे तुमच्याकडून आम्ही सगळे शिकतोय, बघतोय. या वयातही सगळ्या गोष्टी करणं आणि ते एक्साइटमेंट आहे सगळ्याच गोष्टी. या वयात म्हणजे काय म्हणजे वय असं वाटतं? आम्ही हो आमच्याबद्दल म्हणते. आम्ही किती कमी काम करतो या वयात पण असं मी म्हणते. नाही पण त्या बाबतीत म्हणशील तर मी पण जाम वर्कहोलिक आहे. म्हणजे तू म्हटलंस ना की मला असं खूप दिवसांनी आता मी डेली सोप करते. Yes, डेली सोप अशी actually, असं yes. नाही तर मी वीकली आणि केल्या होत्या आपल्याला जायचं. हा Yes. की कॅमिओ वगैरे हे सगळं मी केलेलं होतं पण आता मज्जा येते. म्हणजे खूप वेळ म्हणजे अर्थात काही लोकांना एका पॉइंटला अजून कंटाळा यायच्या मोड पर्यंत नाही होत, नाही पण येत. तरी पण कसं होतं ना आपल्याकडे काम आहे आपल्याला आवडीचं काम करायला मिळणं याच्यात एक भयंकर आनंद आहे. नक्की. सो येस थँक्यू सो मच. अनेक गोष्टी ताईंकडून तुला शिकायच्या आता मेकअप रूमच एकत्र असल्यामुळे आता बऱ्याच आणि गोष्टी मला खूप शिकायचं मेकअप करायला शिकायचं Yes. मला ताई असे नका. करणारे line नका ताई. काहीतरी रोल रिव्हर्सल वगैरे असं झालं नाही सुविधा ताई किंवा असं आपण एक हा. करू. किंवा कुठल्यातरी इव्हेंटला वगैरे असं आपण असं काही नको आम्हाला. काही नाही आवडणार आम्हाला. ताई जशा आहेत तशाच पाहिजेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच थँक्यू. थँक्यू